कार्टून्स आणि ॲनिमेशन्स कोणाला आवडत नाहीत? मिकी माऊस पासून डोरेमॉन पर्यंत आणि छोटा भीम पासून क्रिश पर्यंत कितीतरी ॲनिमेशन कॅरेक्टर्स सगळ्यांच्याच आवडीची. म्हणूनच लहान मुलांसाठी तर असे व्हिडिओ बनवले जातातच, पण कॉर्पोरेट कंपन्यांमध्येही ॲनिमेशन्सच्या रूपातली प्रेझेंटेशन्स दाद मिळवतात. पण असे व्हिडिओ बनवणं ही गोष्ट मात्र खूप अवघड असं तुम्हाला वाटतं ना? पण मंडळी, आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर असलेल्या एका टूलच्या मदतीनं ही गोष्ट अगदी सोपी झाली आहे. कुठलीही तांत्रिक माहिती नसताना सुद्धा तुम्ही एका क्षणात ॲनिमेशन कॅरेक्टर्स तयार करण्यापासून व्हॉइस ओव्हर पर्यंत अनेक गोष्टी करू शकता. या जबरदस्त टूलचं नाव आहे ॲनिमेकर. हे टूल पूर्णपणे ऑनलाईन पद्धतीनं काम करतं. त्यामुळे कुठलीही गोष्ट डाउनलोड किंवा इन्स्टॉल करायची गरजच नाही. ॲनिमेशन म्हटलं की व्हॉइस ओव्हर पण पाहिजेच की. ॲनिमेकरमध्ये 800 पेक्षा जास्त आवाज तयार आहेत. नुसता मजकूर दिला की व्हॉइस ओव्हर तयार. आणि फक्त एवढंच नाही तर ओठांच्या हालचाली सुद्धा परफेक्ट मॅच होतात. आता इथं आपण नमस्ते मित्रांनो असा मजकूर देऊन बघूया. नमस्ते मित्रांनो. नमस्ते मित्रांनो. वाह, भारीच. मंडळी, यामध्ये पाहिजे तशी कॅरेक्टर्स तयारही करता येतात. त्या कॅरेक्टरसाठी चेहरा, कपडे, ॲक्सेसरीज, व्यक्तिमत्व अशा सगळ्या गोष्टी तुम्ही ठरवू शकता. आता उदाहरण म्हणून इथं कसं कॅरेक्टर तयार केलं जातंय बघा. कमाल ना? ॲनिमेकरमध्ये तब्बल 10 कोटींपेक्षा जास्त इमेजेस, व्हिडिओज आणि म्युझिक ट्रॅक आहेत. शैक्षणिक कारणासाठी वापरले जाणारे व्हाईट बोर्ड ॲनिमेशन्स सुद्धा तुम्ही सहजपणानं तयार करू शकता. यामध्ये बॅकग्राऊंड रिमूव्हल, कॅमेरा इफेक्ट्स अशी अनेक एडिटिंग टूल्स सुद्धा आहेत. एक खास फॅक्ट बरं का, अशा प्रकारचे ॲनिमेटेड व्हिडिओ तयार करणारं ॲनिमेकर हे पहिलं टूल आहे आणि अनेक मोठमोठ्या कंपन्या सुद्धा या टूलचा वापर करतात. ॲनिमेकरमध्ये AI कॅरेक्टर जनरेटर आणि AI व्हॉइस जनरेटर ही खास तंत्रज्ञानं वापरली जातात. मशीन लर्निंगमुळं लिप सिंकिंग आणि सबटायटल्स यांच्यामध्ये अधिकाधिक सुधारणा होतात. नॅचरल लँग्वेज प्रोसेसिंग तंत्रज्ञानामुळं भाषा माणसासारखी होते. animaker.com या वेबसाईटवरून या टूलचा वापर करता येतो. बघा मंडळी, कार्टून बघता बघता आता तुम्ही कार्टून्स किंवा ॲनिमेशन्स तयारही करू शकता. आणि कुणी सांगावं, या टूलचा वापर करून तुम्ही तयार केलेली कॅरेक्टर्स मिकी माऊस किंवा मोगली सारखी जगप्रसिद्ध होऊ शकतील, नाही का?